नमस्कार, मी प्रसन्न जोशी. साम टीव्ही, सकाळ माध्यम समूह आणि गरजे मराठी यांच्याद्वारे आयोजित ग्लोबल महाराष्ट्र या आमच्या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. ग्लोबल महाराष्ट्र हा एक असा कार्यक्रम आहे ज्याद्वारे जगभरातील कर्तृत्ववान, प्रसिद्ध आणि आपापल्या क्षेत्रात ज्यांनी ज्याला म्हणतात झेंडा गाड दिया अशा प्रकारे ज्यांनी आपल्या कर्तृत्वाने उंच शिखरं गाठलेली आहेत अशा व्यक्तींना आम्ही तुमच्यापर्यंत आणत असतो, त्यांची ओळख करून देत असतो. हेतू हा की जगभरात या मराठी मंडळींनी कर्तृत्वाची जी पताका फडकवलेली आहे आणि त्याद्वारे आपली कर्मभूमी म्हणजे ज्या ज्या देशात ते गेलेले आहेत आणि आपली जन्मभूमी, आपली मातृभूमी यांचं नाव ज्यांनी मोठं केलेलं आहे अशांची ओळख आपल्यापर्यंत यावी आणि आपलाही ऊर अभिमानानं भरून यावा यासाठीच आमचा हा छोटा उपक्रम म्हणजे ग्लोबल महाराष्ट्र. आणि नेहमीप्रमाणे आमच्या आजच्या या एपिसोडमध्ये सुद्धा एक खास व्यक्ती आहे. त्यांच्याकडे जाण्यापूर्वी मी तुम्हाला काही उदाहरणं देतो. पुढच्या काही वर्षामध्ये तुम्ही कल्पना करू शकणार नाही, पण ऑफिसमधूनच तुम्ही कदाचित घरातलं टेम्परेचर मॉडरेट कराल. तुमचा सगळा डेटा ह्या तुमच्या ॲप थ्रू आधीच पोहोचलेला आहे आणि तुमच्या फक्त म्हणजे ज्या कल्पना आता तुम्ही आय वॉच वगैरेच्या माध्यमातून थोड्या थोड्या आता स्वीकारायला लागला असाल, पण तुमचा सगळा डेटा तुमच्या कधी टेस्ट झालेले आहे, तुम्हाला नेमके काय प्रॉब्लेम्स आहेत, तुम्ही जर का लांब प्रवासाला सुरुवात केली तर तुम्हाला काय काय लागेल, मध्ये कुठे कुठे डॉक्टर आहेत आणि कुठे काय काय करता येईल, इतकं प्लॅनिंग सुद्धा होऊ शकतं. इतकंच काय, तुमच्या आवडीनिवडी कशा आहेत, तुम्ही आता कोणतं पुस्तक वाचायला घेतलं आणि त्याच्यानंतर त्याच सिक्वेन्सने पुढे जायचं झालं तर तुम्ही काय काय वाचू शकाल, जे नेटफ्लिक्समध्ये आज होतंय, तुम्हाला सजेस्ट केल्या जातात. या सगळ्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतात. आणि हे पुढे शहरांसाठी सुद्धा लागू होणारे इंटरनेट ऑफ थिंग्सच्या माध्यमातून प्रत्यक्षात येणारे आणि कल्पना करता येणार नाही अशा सुविधा प्रत्यक्षात येणार आहेत. आणि कदाचित अशी यंत्रणा जेव्हा प्रत्यक्षात येईल तेव्हा तुम्हाला माहितीही नसेल की कदाचित या सिस्टीमच्या मागे एक मराठी नाव आहे, जे नाव आहे अजित जावकर. माझ्यासोबत आहे डॉक्टर अजित जावकर. डॉक्टर जावकर, तुमचं स्वागत आहे ग्लोबल महाराष्ट्र आमच्या कार्यक्रमात. थँक्यू, धन्यवाद. धन्यवाद. माझा तुम्हाला पहिला प्रश्न आहे की AI या क्षेत्राचा इतका बोलबाला आहे, तुम्ही त्याच्यामध्ये गेलेला आहात, पण मला तुम्हाला तिथे घेऊन जायचं आहे कारण तुम्ही एका ठिकाणी असं म्हणाला होतात की जेव्हा जी बिगिनिंग सुरू झाली होती म्हणजे इकडे लहानपण, तरुणपण, तेव्हा तुम्ही असा काही विचार केला नव्हता. सो हा कसा प्रवास सुरू झाला सगळा? हो, तर हा प्रवास AI हा सब्जेक्ट एवढा नवा आहे की त्यामुळे कोणीच असं लहानपणीपासून विचार करू शकत नाही की आपण ह्या सब्जेक्ट या एक्सपिरियन्स करू. तर माझी जर्नी सुद्धा अशीच झाली आणि इन मेनी वेज मला ह्या सब्जेक्टमध्ये बराच इंटरेस्ट होता, मॅथ्स आणि सायन्समध्ये इंटरेस्ट होता. पण एकेकाळी मी ऑक्सफर्डमध्ये करत होतो काम, त्याच्यामुळे मला एक लक्षात आलं की आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि एज कम्प्युटिंग म्हणजे सेन्सर्स, इंटरनेट नेटवर्क्स हे कोणी करत नव्हतं. तर मी ऑक्सफर्डला प्रपोज केलं की आपण हा कोर्स करूया. आणि त्याच्या मनाने आम्हाला थोडासा एक्सपिरियन्स होता कारण आम्ही लिव्हरपूलमध्ये ते काम करत होतो आणि तिथे सेन्सर डेटा घेत होतो, त्याच्यात अल्गोरिदम लिहित होतो. पण ह्या दृष्टीवरून पूर्ण कोर्स करणं हे फार स्कोपने कॉम्प्लेक्स होतं. आणि तेव्हा मला वाटतं 2014ला हा कोर्स प्रपोज केला आणि 2017मध्ये लॉन्च केला कारण ऑक्सफर्ड असाच कोर्स नाही लॉन्च करत, ते पायलट करतात, टेस्ट करतात. आणि ते सगळं करून आम्ही जेव्हा लॉन्च केला तेव्हा तो एकदम वेटिंग लिस्टवरच गेला आणि तेव्हापासून ते इट हॅज नॉट लुक बॅक. आणि त्या मनाने ही जी जर्नी असते, आपण लहानपणी अभ्यास करतो, इंजिनिअरिंग बघतो, डॉक्टर म्हणतो आणि तशा मनाने म्हटलं तर माझं करिअर नन ऑफ द अबाव अशा ह्याच्यात बऱ्याच वेळा फॉल होतं. तुम्ही एका ठिकाणी नमूद केलं की तुमच्या या वेगळ्या प्रकारे विचार करण्यामागे तुमच्या वडिलांची पण प्रेरणा आहे, जे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रामध्ये सर्व्हिसला होते. सो ते कसं घडत गेलं? हो, माझ्या वडिलांचा माझ्यावर खूप इन्फ्लुएन्स होता कारण माझ्या वडील फार फॉरवर्ड थिंकिंग होते आणि लहानपणीपासून आमच्याकडे पुस्तकं होती. नॅशनल जिओग्राफिक मला फार आठवतं, तिथे येलो कव्हर असतो आणि ते मला लहानपणीपासून आठवतं. आणि आपण बघतो आणि त्या मनाने ती इन्स्पिरेशन होते आपल्याला की आपलं काहीतरी वायडर असेल एरिया. दुसरी गोष्ट, माझ्या वडिलांचं इन्फ्लुएन्स ही फार ग्लोबल थिंकिंग होतं. म्हणजे मी लहानपणी माझ्या वडिलांची पुस्तकं, पीटर ड्रकरची पुस्तकं वाचायचो. द पीटर ड्रकर इज वन ऑफ द मोस्ट वेल नोन मॅनेजमेंट कन्सल्टंट. पीटर ड्रकर वाचत होता? हो, वडिलांच्या थ्रू. हो, सामान्य माणसं कॉमिक्स वाचतात. हो, आणि मी कॉमिक्स वाचायचो आणि मी कॉमिक्स अजूनही कलेक्ट करतो. क्या बात आहे. हो, बरोबर. अजून मला गोल्ड की कॉमिक्सचे माझ्या इकडे सुद्धा आता मी पुण्यात सुद्धा आणले आहेत. बरं. हो, हा, मला खूप ईबे वरून मी बाय करतो. आय गेस हे सिक्रेट तुम्ही पहिल्यांदा या इंटरव्ह्यू मध्ये रिव्हील करताय. बरोबर. हो, पण मी कधी कधी बोलतो ह्याच्या सब्जेक्टवर. पण मला
वाचनाची माझ्या वडिलांच्या थ्रू हे होती आणि त्या मनाने एक ग्लोबल लिबरल होलिस्टिक वर्ल्ड वाईड पर्स्पेक्टिव्ह हा जो होता हा माझ्या वडिलांच्या थ्रू मला आला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण मुंबईत जे आपण लाईफ करतो आणि माझे पहिले 23 वर्ष मुंबईत होते तो एक्सपिरियन्स मला खूप चांगला वाटला. कारण मी UK गेलो, युरोपमध्ये गेलो तर मुंबईचा जो एक्सपिरियन्स होतो, आपल्या बाजूला शाळेत बसतो, त्यांची कल्चर वेगळी असते, त्यांचं खाणं वेगळं असतं, त्यांचं बोलणं वेगळं असतं, त्यांच्याकडे तुम्ही जातात त्यांचा एक्सपिरियन्स वेगळा असतो. आणि मी UK गेलो, तिकडे पण माणसं सेम असतात आणि तो एक्सपिरियन्स मला खूप युजफुल वाटला. पण हे तुम्ही तुमच्या नॉर्मल ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशनच्या नंतर गेलात की खूप आधीच गेला होता? नाही, मी UK बऱ्याच नंतर गेलो. ओके. तर माझं 23 इयर्स ऑफ माय फर्स्ट लाईफ वर इन इंडिया. डॉक्टरल स्टडीजच्या सुमाराचा काळ आहे हा लंडनला जायचा? नाही, मी मुख्यतः लंडनला गेलो पहिलं फॉर वर्क आणि त्यानंतर आय वॉज पार्टली सम टाईम इन ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि अमेरिका. आणि परत मी UK आलो, एस्पेशली अराउंड द .com एरा. आणि त्याच्यानंतर मी स्वतःची कंपनी चालू केली आणि .com एरामध्ये सगळे स्टार्टअप चालू केले होत्या. पण त्याच्यानंतर आय सॉर्ट ऑफ पर्सिस्टेड विथ दॅट आणि इट टूक अ फ्यू इयर्स. आणि त्यानंतर आय थिंक AI वॉज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग फॉर मी. तुम्ही 2 ट्रॅक आयुष्यात फॉलो केलेले आहेत. फार कमी लोकांच्या बाबतीत हे घडतं. जे अकॅडमिक डोक्याचे असतात त्यांना एंटरप्रिनरशिप वगैरे थोडीशी किचकट वाटते की हे कुठे जायचं, मग प्रॉफिट अँड लॉस कुठे बघायचं वगैरे. आणि एंटरप्रिनर असं ते म्हणते तुमचं अकॅडमिया बाजूला ठेवा, सगळं तुम्ही थिअरॉटिकल बोलत असता. पण वेरॅज तुम्ही या दोन्ही डिग्रींवर पाय ठेवला यशस्वीपणे. तर हे तुम्ही बॅलन्स कसा केला आणि ह्याच्यातले तुमचे कोणकोणते व्हेंचर्स झाले? हो, बरोबर. तर पहिलं म्हणजे एंटरप्रिनरशिपचा सुद्धा माझ्या वडिलांचा इन्फ्लुएन्स होता. आणि आपण महाराष्ट्रीयन असल्यामुळे मोस्ट पीपल डोंट स्टार्ट अ बिझनेस. पण माझे वडील सिकॉममध्ये होते. सिकॉम इज महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंट इन्व्हेस्टमेंट बॉडी. आणि त्यामध्ये मला लहानपणी मी बऱ्याच वेळेला सुट्ट्यांमध्ये ह्या MIDCच्या एरियामध्ये गेलो होतो. म्हणजे लोक नॉर्मली जात नाहीत सुट्ट्यांमध्ये, पण मला ते जायचं आवडायचं. तारापूरमध्ये जायचं, MIDCचे कुठे कुठे कॉम्प्लेक्स होता, म्हणजे थोडेसे रुरल होता एरिया. पालघरमध्ये होते. तर पण त्याच्यात मला एक लक्षात आलं की आपण एका महिन्यात जातो तेव्हा ती जमीन फ्लॅट असते, तिकडे काहीच नसतं. आणि 6 महिने जातो, पूर्ण फॅक्टरी असते, लोक काम करत असतात वगैरे वगैरे. म्हणजे देर इज अ क्रिएशन ऑफ द सेन्स ऑफ क्रिएशन ऑफ समथिंग. आणि ती आयडिया माझ्या मनात खूप झाली होती आणि त्या मनाने आय ऑलवेज वॉन्टेड टू डू समथिंग लाईक दॅट. आणि हे जे तुम्ही म्हणतात अकॅडेमिया सुद्धा माझ्या मते इज अ मच्युअर एरिया विच इज गोईंग थ्रू अ लॉट ऑफ चेंज. आता आमचा जो ऑक्सफर्डचा कोर्स आहे आम्ही स्ट्रक्चर केला ॲज इंडस्ट्री फोकस्ड आणि त्याच्या थ्रू PhD लोक येतात, इंडस्ट्री लोक येतात वगैरे वगैरे. आणि बट इट सर्व्स अ सर्टन ग्रुप ऑफ पीपल. आणि आम्हाला वाटलं होतं की ही जी ऑडियन्स आहे नॉट जस्ट फ्रॉम इंडिया बट वर्ल्ड वाईड, दिस विल हॅव सम व्हॅल्यू. कारण त्यांना ट्रान्झिशन करायचं करिअर AI असेल. आणि वी पिच द होल आयडिया टुवर्ड्स दॅट आयडिया. खरंच AIचे काय पॉसिबिलिटीज असू शकतात? म्हणजे मी मगाशी ओपन करताना थोड्याशा गोष्टी सांगितल्या त्या आज प्रत्यक्षात व्हायला लागलेल्या आहेत. असं काय होऊ शकतं? आणि अलॉंग विथ दॅट जो एक दुसरा शब्द जो तुमच्या बाबतीत आहे तो आहे डेटा सायन्स. सो आता हे जे सगळं बिग डेटा आणि हडूप वगैरेच्या गोष्टी आम्ही ऐकतोय, तर हे कसं एकमेकांच्या बरोबर जाणार आहोत? कोणत्या भविष्याला आम्ही आमच्यासमोर वाढवून ठेवलेलं आहे? हो, एक तर हे जे भविष्य म्हणतो आपण पार्टली ही जे ऑलरेडी आहेच, म्हणजे इट इज नॉट टू फ्युचरिस्टिक, ते होणारच आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही 2 वेने बघू शकताल हे, की एक तर ह्याला जो जनरल AI म्हणतात. जनरल AI म्हणजे आपण टर्मिनेटर म्हणतो किंवा हे प्रकार म्हणतो. हा प्रकार असा आहे की दॅट AI कॅन फंक्शन ऑटोनॉमसली इन एनी प्रॉब्लेम डोमेन. हा अजून प्रकार नाही आला आहे, बट इट इज गोइंग टू कम. इट इज स्लोली स्टार्टिंग टू कम, पण नाही येते अजूनही. दुसरा इज द मोर प्रॅक्टिकल AI, म्हणजे कुठल्या पर्टिक्युलर प्रॉब्लेम डोमेनला कॅटरॅक्ट म्हणा, कोविड एक्सरे म्हणा, रेस्पिरेटरी प्रॉब्लेम्स म्हणा, सायबर सिक्युरिटी म्हणा, ह्या प्रॉब्लेम्समध्ये तुमचा जो डेटा आहे त्या डेटावर तुम्ही काय प्रेडिक्शन करू शकतात. आणि हा इज डेफिनेटली समथिंग विच इज हिअर नाव. आणि त्या मनाने दॅट फ्युचर इज गोइंग टू एक्सपॅन्ड ॲज अल्गोरिदम्स बिकम मोर अँड मोर इंटरेस्टिंग.
तुम्ही आता जावकर सर सांगत होता आर्टिफिशियल इंटेलिजन्स जी एक अशा लेवल इव्हॉल्व्ह होईल की ते स्वतः कॉन्ट्रीब्यूट करू शकते. सो तुम्हाला असं म्हणायचं आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स रायटिंग इट्स ओन अल्गोरिदम फॉर इटसेल्फ, अ डेव्हलपिंग अल्गोरिदम इन कंटिन्युअस मोड. हो, आणि हे ऑलरेडी थोडंसं चालू झालंय. हां, म्हणून हे जे मी GPT-3 नाव म्हणालो, आणि ज्याला जनरली म्हणतात एक लार्ज लँग्वेज मॉडेल्स म्हणतात. अँड द कॅरेक्टरिस्टिक इज दॅट दे आर स्कॅनिंग अ लॉट ऑफ इन्फॉर्मेशन, प्रॅक्टिकली द होल इंटरनेट, आणि त्याच्यावरून ते एक बॉडी ऑफ नॉलेज तयार करतात ऑन विच इट बिकम्स सेल्फ लर्निंग अँड सेल्फ टीचिंग. तर दॅट कॅपेबिलिटी इज व्हेरी हाय, आणि वाईल इट इज नॉट परफेक्ट इट विल इम्प्रूव्ह. आणि माझ्या मते आपण लँग्वेज ट्रान्सलेशन बघितलं हा प्रकार, तर लँग्वेज ट्रान्सलेशन एकेकाळी लोक हसायची ना ऑटोमॅटिक लँग्वेज ट्रान्सलेशनची, म्हणायचे की आता गुगल ट्रान्सलेट, हां, गुगल ट्रान्सलेट एकेकाळी वॉज नॉट दिस थिंग, पण एक 10-15 वर्ष झाले तर इट हॅज बिकम डिफॅक्टो. इव्हन एम्बसीज आर युझिंग गुगल ट्रान्सलेट वगैरे. तर माझ्या मते हे जे एआयचं मुख्य कॅरेक्टरिस्टिक आहे की एआय लर्न्स विथ एक्सपिरियन्स, दॅट इज द डिफरन्स. म्हणजे की आयट्रेशन 2 इज बेटर दॅन आयट्रेशन 1, आयट्रेशन 3 इज बेटर दॅन आयट्रेशन 2. आणि ह्याचा प्रकार ऑफकोर्स गुगल मॅप्समध्ये बघतात आपण. ॲज अन एक्झाम्पल, एव्हरी टाइम वी यूज गुगल मॅप्स, गुगल इज लर्निंग मोर अबाउट द होल थिंग. एक्झॅक्टली. अशा एखाद्या प्रोजेक्टवरती, म्हणजे इफ यू कॅन शेअर आमच्या सगळ्यांसोबत, की असा कुठला प्रोजेक्ट की ज्याच्यावरती तुम्ही आता ऑनगोईंग काम करता आणि जे कदाचित आम्हाला जगात नंतर बघायला मिळेल, फॉर एक्झाम्पल अशा अर्थानं? हो, आता मोस्ट ऑफ आम्ही काम करतो ते जराचे क्लायंटचे स्पेसिफिक असतात, म्हणून आय कांट स्पेसिफिकली से विच प्रोजेक्ट्स वी आर वर्किंग, किंवा काय स्वरूप बघायला मिळेल आपल्याला. हां, पण हे जे मी तुम्हाला म्हणालो, हे जे मी GPT-3चं एक्झाम्पल दिलं, तर दिस इज अ एक्झाम्पल माझ्या मते इज व्हेरी स्ट्रॉंग. आणि दुसरी गोष्ट, हे जे रोबोटिक्स आणि सेल्फ ड्रायव्हिंग और ऑटोनॉमस व्हेकल्स आहेत, and that is also another area where we are spending a lot of time working on that. तुम्ही आता या एआय आणि डेटाबद्दल सांगत होता तुम्ही, याच्यानंतर भाग येतो जो तुमच्या आता ऑक्सफर्डमधला आहे. सो तिथे आता तुमचा रोल काय आहे, जो कोर्स तुम्ही ऑफर करताय, त्याच्यानंतर पुढे त्याचं भारताशी आणि महाराष्ट्राशी संबंध कसा आहे त्याकडे मी येणारच आहे. पण ऑक्सफर्डमध्ये काय चाललेलं आहे, कारण इट्स लाईक पॅरामाउंट सेंटर्स ऑफ एक्सलन्स आहेत जगभरातली, ऑक्सफर्ड, हार्वर्ड वगैरे. तर तिथे काय चाललंय आणि तुमचा तिथला रोल काय आहे त्याबद्दल? ऑक्सफर्डमध्ये माझा रोल आहे कोर्स डायरेक्टर ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्लाउड अँड एज इम्प्लिमेंटेशन्स. हे नाव जरा मोठं आहे, पण ते नाव इन्कॅप्सुलेट्स एव्हरीथिंग व्हॉट इज सपोज टू हॅपन. आणि व्हेन वी से आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्लाउड अँड एज इम्प्लिमेंटेशन, ह्याचा अर्थ हा फुल स्टॅक कोर्स आहे. म्हणजे इट लुक्स ॲट एव्हरीथिंग फ्रॉम क्लाउड प्लॅटफॉर्म्स टू इंटरनेट ऑफ थिंग्स. आणि ऑल्सो इट लुक्स ॲट मोर कॉम्प्लिकेटेड थिंग्स लाईक डॉकर कंटेनर्स आणि ML ऑप्स वगैरे. हे प्रकार जर थोडेसे कॉम्प्लिकेटेड आहेत, बट जनरली द आयडिया इज द सेम. तर ह्या मनाने हा जो आमचा कोर्स आहे इज क्वाईट पायोनियरिंग, कारण इट कॉम्प्रेसेस अ लॉट ऑफ नॉलेज, एव्हरीथिंग फ्रॉम कोडिंग टू बिल्डिंग, आणि इट अलाउज पीपल टू मोस्टली ट्रान्झिशन देअर करियर्स टू AI. आणि व्हेन आय मीन बाय दॅट इज दॅट आपण हा AI हा रोल बघतो, ह्याचे 3 जॉब्स टायटल आहेत: डेटा इंजिनियर, डेटा सायंटिस्ट, डेव्हऑप्स इंजिनियर. तर वी कव्हर ऑल ऑफ दॅट, आणि थ्रू दॅट ऑल्सो बाय ब्रिंगिंग इन इंडस्ट्री एक्सपिरियन्स we help people to understand where AI is really going. सो आता हा ज्या कोर्सबद्दल तुम्ही म्हणत होता त्याचा संबंध आपल्या महाराष्ट्राशी सुद्धा, आणि तो इंटरेस्टिंग प्रश्न असणार आहे, कारण आता हा कोर्स महाराष्ट्रामध्ये आपल्या ग्रामीण भागातल्या शेतकरी तरुणाईपर्यंत सुद्धा जाऊ शकणार आहे आणि त्यांना ऑक्सफर्डचं सर्टिफिकेट मिळणार आहे. कारण असा एक छान उपक्रम राबवला जाणार आहे. बारामती इथला ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट बोर्ड, ADB आणि ऑक्सफर्ड यांच्या सहकार्यानं हा उपक्रम सुरू होणार आहे. सो त्याच्याबद्दल सुद्धा विचारूया डॉक्टर, मग हा उपक्रम कसा असणार आहे त्याबद्दल थोडंसं. तर त्यांचे ते AI हे माझ्या मते इन द फ्युचर इज अ नॅशनल कॉम्पिटेटिव्ह ॲडव्हान्टेज. तर त्यामध्ये मला थोडंसं काहीतरी पर्सनली करायचं होतं. दुसरी गोष्ट म्हणजे हा जो अग्रिकल्चर डोमेन आहे, हा डोमेन माझ्या मते इज वन ऑफ द एरियाज वेअर देर इज अ लॉट ऑफ स्कोप टू डू समथिंग, पण इट ऑल्सो रिक्वायर्स अ लॉट ऑफ नॉलेज, ऑफ डोमेन नॉलेज. हे जे डोमेन नॉलेज आम्हाला थोडंसं नव्हतं, आणि एस्पेशली मला डोमेन नॉलेज ग्लोबली पाहिजे होतं, कारण इट इज व्हेरी इझी टू गो टू फार्मर इन USA आणि क्वाईट डिफरंट टू गो टू अ ड्राऊट हिट एरिया. तर मला थोडंसं दोन्ही पाहिजे होतं. तर त्यामध्ये मी प्रतापराव पवारांना भेटलो, तेव्हा त्यांनी मला सांगितलं बारामती काय चाललंय वगैरे वगैरे. आणि मुख्यतः म्हणजे 2 गोष्टी मला इंटरेस्टिंग वाटल्या त्या ह्याच्यात.
की पहिलं तर त्यांची पार्टनरशिप म्हणजे ते 50 वर्ष शरदरावांनी हा जो हे केला होता 71 पासून, आणि त्याच्यामध्ये बराच एक्सपिरियन्स होता. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांची इस्रायलबरोबर कोलॅबोरेशन होती, नेदरलँड्सबरोबर कोलॅबोरेशन होती. ह्या कोलॅबोरेशन्स म्हणजे आम्हाला ऑक्सफर्डमध्ये थोडंसं इट इज इझियर फॉर अस टू लुक ॲट दॅट. तिसरी गोष्ट म्हणजे होती त्यांना आम्हाला लार्ज प्रॉब्लेम्स आवडतात ऑक्सफर्डमध्ये, आणि क्लायमेट चेंज हा प्रॉब्लेम मेजर होता. तर क्लायमेट चेंज मॉडेल करणारा अल्गोरिदम मला थोडेसे माहिती होते, पण त्याच्यासाठी खरा रिअल लाईफ एक्सपिरियन्स, खरंच डेटा, वॉटर लेवल्स कशा चेंज होतात, रिव्हर पॅटर्न्स कशा चेंज होतात, क्रॉप पॅटर्न्स कसे चेंज होतात, हा जो प्रकार आहे अजून मला पर्सनली एवढा एक्सपिरियन्स नव्हता. तर तेव्हा मला जेव्हा म्हणजे बारामती कुड प्रोव्हाइड अस दॅट एक्सपिरियन्स अँड दॅट डेटा अँड दॅट नॉलेज. तर दॅट वॉज वन ऑफ द मेन इंटरेस्टिंग एरियाज हाऊ वी कुड बिल्ड दिस पार्टनरशिप. आणि त्या पार्टनरशिपच्या थ्रू आय वॉज एबल टू ऑल्सो अट्रॅक्ट मायक्रोसॉफ्ट फॉर एक्झाम्पल, आणि वी वर एबल टू क्रिएट दिस आयडिया की what are we trying to do? Artificial intelligence, agriculture technology, climate change, what technologies are we trying to do वगैरे. आणि शेवटचा आस्पेक्ट आहे हा जो AI फॉर गुड प्रकार आहे. AI फॉर गुड हा कॉन्सेप्ट बराच स्ट्रॉंग आहे आता, कारण AIचे बरेच निगेटिव्ह आस्पेक्ट सुद्धा आहेत, आणि देर इज अ सर्टन एफर्ट टू मेक AI मोर इन्क्लुसिव्ह. So Baramati the project is like a pilot project and to be implemented across India or maybe like across all those countries having म्हणजे जिकडे शेती वगैरे होते असं काही आहे? नाही, बारामती इज नॉट अ पायलट प्रोजेक्ट, कारण ऑक्सफर्ड डझंट डू दॅट थिंग. म्हणजे आम्ही दॅट इज इट, दॅट इज द लॉन्च ऑफ अ ग्लोबल प्रोजेक्ट. द वे वी स्ट्रक्चर्ड इट वॉज द पार्टनरशिप विथ बारामती as the primary relationship, आणि वी ऑल्सो ब्रॉट इन अदर speakers and other companies वगैरे वगैरे. But once it is created as an Oxford certificate, it is accessible to anybody who is interested in this space. तुम्ही जसं आता या सेंटरच्या माध्यमातून, या कोलॅबोरेशनच्या माध्यमातून तुम्ही म्हणाला होतात की मला ग्लोबली आणि त्याचवेळी मातृभूमी आहे त्यामुळे भारतासाठी सुद्धा काहीतरी करायचं आहे, पण तुम्हाला आणखी एका गोष्टीसाठी काहीतरी करायचं आहे आणि ते आहेत साईबाबा. सो शिर्डीचं तुम्ही, मला कल्पना आहे तुम्ही तुमच्या या भेटीमध्ये तुम्ही शिर्डीला सुद्धा जाणार आहात. तर एकीकडे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे आणि एकीकडे साईबाबा आहेत. तर याच्यातलं सिंथेसिस तुम्ही कसं पाहता? काय करायची इच्छा आहे? काय भावना आहे ही? तर माझा असा प्लॅन होता की आपण 10वी 12वी पर्यंत 4 गोष्टी शिकतो मॅथमॅटिक्समध्ये: लिनियर ऑल्जेब्रा, स्टॅटिस्टिक्स, प्रोबॅबिलिटी थिअरी आणि ऑप्टिमायझेशन. ह्या 4 गोष्टी मॅथ्स कॉन्सेप्ट्सच्या कॅन बी टाईड टू मशीन लर्निंग अँड डीप लर्निंग अल्गोरिदम्स. तर हा माझा एक कोर्स मॉड्यूल होता ऑक्सफर्डमध्ये, आणि इट इज व्हेरी सक्सेसफुल. पीपल लाईक इट अ लॉट. पण मला तो पब्लिक करायचा होता, मोर लाईक अ बुक, मोर लाईक फॉर बेनिफिटिंग टू मोर पीपल वगैरे. आणि हे मला साईबाबांच्या ऑफरिंगला असं करायचं होतं, आणि इट टुक मी अ लॉंग टाइम टू गेट टू दॅट पॉइंट. म्हणजे मी थोडंसं डिस्टर्ब करतो, म्हणजे इंटरप्ट करतोय. लोक साईबाबांच्या चरणी सोनं दान करतात, नोटा, पैसे दान करतात. तुम्हाला एक सोशल कॉजसाठीचं कॉन्ट्रीब्युशन हे साईबाबांच्या चरणी दान करायचं. बरोबर, असं मला करायचं होतं, आणि त्याच्यासाठी मला जरा जास्ती वेळ लागला, खूपच जास्त वेळ लागला, कारण ते जेवढं इझी नाही हे सब्जेक्ट आहे. हां, आणि ॲक्च्युली तो सब्जेक्ट एक वेळ इझी करणं इज क्वाईट इझी, कारण हे जे नॉलेज आहे ते जिकडे तिकडेच आहे. तुम्ही मॅट्रिक्स अल्जेब्रा म्हणा, लिनियर इक्वेशन्स म्हणा, तुम्ही स्टॅटिस्टिक्स म्हणा, दीज आर 100 year old fields. द प्रॉब्लेम इज एक बॉडी ऑफ नॉलेज आणि दुसरी बॉडी ऑफ नॉलेज, आणि त्याच्या कनेक्शन्सच्या थ्रू, आणि हाऊ टू मेक इट इझी. कोणालाही किती पटकन एका 10वी 12वीच्या मुलाला हा नॉलेज एक्झिस्टिंग नॉलेजवर घेऊन कसं करता येईल हे. हां, आणि दॅट इज नॉट इझी, दॅट इज द हार्ड बिट, म्हणजे कनेक्शन्स करणं वगैरे. आणि ते एक वेळ माझ्या मनात ते पटकन येतं, मे बी बिकॉज ऑफ माय माइंडसेट. एक एक्सर्प्ट स्वरूपात सांगा की आजही इतके बिझी असताना तुम्ही कशा प्रकारे ही हॅबिट पाळता? वाचनाचं, पुस्तकांचं महत्त्व, तुम्ही आज इतक्या वर्षानंतर तुम्ही नॉलेज या क्षेत्रातच आहात, ॲट द हार्ट ऑफ द नॉलेज आहात, तुम्ही पुस्तकांकडे कसं पाहता आणि तुमचा तो सल्ला काय आहे, इतरांना कसा द्याल? हा जो कॉन्सेप्ट आहे, आय थिंक दॅट इज नॉट पॉसिबल अनलेस यू हॅव डेप्थ ऑफ रीडिंग आणि डेप्थ ऑफ अनालिसिस. आणि दॅट वॉज द इंटेन्शन ऑफ स्टार्टिंग दॅट बुक अ वीक कॉन्सेप्ट. आणि
ह्याचा अर्थ असा होतो की, आणि मी एक्सपॅन्ड सुद्धा केलं होतं की हाऊ डू यू रीड अ बुक अ वीक. आणि तुम्हाला कदाचित एक वेळ फॉर एक्झाम्पल मोबी डिक हे पुस्तक वाचायचं असेल, इट इज अ दिस थिक बुक, but there are easier ways to start reading the book. For example, you can read the book in a concise form. You can read the book into one of those Blinkist आणि वगैरे जे समरी बुक्स आहेत त्याच्यातून you get a basic idea of the structure, आणि त्याच्यातून you can try to read the big book. आणि पण द इंटेन्शन माझा होता की असाच होता की मला लोक इफ यू आस्क मी की हाऊ डू यू टीच AI at Oxford, तर there is no easy way to do it except you have to read a lot. You have to read, you have to study, you have to do, and even now I continue to do that. म्हणजे I continue to not only read but also share. सो या मुलाखतीच्या निमित्तानं तुमच्या घरच्यांबद्दल, मगाशी मुलाचा उल्लेख तर थोडक्यात येऊन गेलेला आहे त्यांच्याबद्दल, आणि असे काही लोक की ज्यांच्याबद्दल तुम्हाला काही खास सांगावं असं वाटेल. मुलाखतीच्या आधी तुम्ही सांगितलं होतं की मला काही लोकांबद्दल जाणीवपूर्वक काहीतरी सांगायचं आहे. सो आपण त्या नोटवरती मुलाखत थांबूया. अच्छा, माझे घर म्हणजे आमचं छोटंसं बायको आहे आणि मुलगा आहे. बायको तामिळ आहे, त्यामुळे आम्ही घरी इंग्लिश बोलतो आणि मुलगासुद्धा जास्ती इंग्लिश बोलतो. पण आम्ही लंडनमध्ये राहतो. लंडन आणि ऑक्सफर्ड ह्या 2 गोष्टी आहेत माझ्यासाठी, 2 घरं आहेत ऑलमोस्ट ह्याच्यासाठी. दुसरी गोष्ट म्हणजे मला मुद्दाम सांगायची होती म्हणजे गरजे मराठी आणि आनंद गाणू, ज्यांच्या थ्रू आय हॅड दिस प्लॅटफॉर्म टू, अगेन दिस वॉज अ सोशल आयडिया. आणि मी आनंद गाणूंना भेटलो होतो पहिल्या वेळेला. आय हॅव नॉट ॲक्च्युली फिजिकली मेट हिम. आणि मी तेव्हा त्यांना सांगितलं होतं की आम्ही AIचे कोर्स ऑक्सफर्डमधचं मेंटॉरिंग करतो, मी तुम्हाला सांगितलं होतं. आणि मी त्यांना एकदा असंच म्हणालो की आपण मराठी कम्युनिटीसाठी आय विल डू दिस ॲज अ वर्कशॉप, ऑनलाईन वर्कशॉप फॉर स्टार्टअप्स वगैरे. आणि त्याच्यानंतर आय थिंक ही हॅज एक्सपॅन्डेड दॅट इन टू अ होल सिरीज ऑफ मेंटॉरिंग प्रोग्राम्स. पण आय थिंक आय वॉज द फर्स्ट, आणि आय वॉज ॲक्च्युली द पर्सन हू सजेस्टेड दिस ड्रीम. आणि त्याच्या मानाने अगेन इट हॅड अ सोशल कॉज, अँड अगेन इट हॅड अ सिमिलर कॉज टू द डिस्कशन विथ प्रतापराव पवार, की आपण काहीतरी करायचं आणि सोशल पर्स्पेक्टिव्ह करायचं. आणि ते सोशल पर्स्पेक्टिव्ह करण्यापेक्षा इट वॉज नथिंग न्यू फॉर मी. एका शनिवारी रविवारी 3 तास असं होत आहे, 6 आठवडे 7 आठवडे आता सुद्धा चालू आहे आमचा. उद्या ह्या रविवारी एक आहे शेवटचा, 3री कोहॉर्ट आहे मला वाटतं, 3rd टाईम आय एम डुईंग दिस. आणि त्या प्लॅटफॉर्म माझ्या मते हा प्लॅटफॉर्म इज क्वाईट युनिक. डॉक्टर, मला खात्री आहे की याच्याबद्दल आपण आणखी खूप बोलू शकतो, आणखी खूप सांगण्यासारखं आहे. म्हणजे तुमच्या विषयाबद्दलच तुम्ही एवढं सांगू शकता, पण या एक पाऊण तासाच्या इंटरव्ह्यूमध्ये, तासाभराच्या इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा तुम्ही आम्हाला जी काही सैर घडवलेली आहे मुंबईपासून लंडनपर्यंतची, आणि मग AI विश्व जे पुढे काय काय चमत्कार घडवून आणणार आहेत आमच्यामध्ये, की पुढे कदाचित हा इंटरव्ह्यू सुद्धा एडिट करायला माणसं नसेल. एक AI सॉफ्टवेअरला सगळं माहिती आहे, तुमची बॅकग्राऊंड माहिती आहे, माझी माहिती आहे, आणि त्यानुसार एडिट करून तो डायरेक्ट पॅकेज सुद्धा देईल. आणि मी जसं म्हणालो तसं की आपल्यावरती आयुष्यावर प्रभाव टाकणारी अशी टेक्नॉलॉजी, त्याच्यामागे कदाचित जावकर असतील, त्यामुळे आपल्याला कळणार नाही. जावकर तिकडे कुठल्या तरी लॅबमध्ये हसत असतील ऑक्सफर्डमधल्या की ही टेक्नॉलॉजी माझी तुम्ही वापरत आहे. तर आपण त्यांना शुभेच्छा देऊया त्यांच्या पुढच्या सगळ्या प्रोजेक्टसाठी. त्यांचं आता महाराष्ट्राशी वेगळ्या प्रकारे नातं आणखी जुळलं जाणार आहे बारामतीतल्या या प्रोजेक्टच्या माध्यमातून. त्याच्यासाठी सुद्धा शुभेच्छा देऊयात. आणि डॉक्टर, तुम्ही आम्हाला वेळ दिला. सकाळ माध्यम समूह, साम TV आणि गरजे मराठीच्या या ग्लोबल महाराष्ट्र आणि आमच्या साम टॉक्स कार्यक्रमासाठी, त्यासाठी खूप खूप आभार. थँक्यू. नमस्कार. थँक्यू.